नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. ते हरवलेले जादुई शब्द. अल्लामंतर कोल्हामंतर कोल्ह्याच्या कांदा खाई बाळाचा भाऊ बरा होई. तुम्हाला आठवते जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्या तरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं तर आई बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्या तरी दिशेला बोट दाखवून म्हणायचे, काही झालं नाही, तो बघ उंदीर पळाला. आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो. किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे, हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय? आणि असं म्हटल्यावर आपल्यालाही आनंद व्हायचा. वाटायचं की आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो. कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आईबाबांना दाखवायला गेलो की ते त्यावर फू असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे, काही नाही, आता फू केले ना, मग बरं होईल हां ते. पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आईबाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं. मोठं झाल्यावर वाटायला लागलं, ही काय बालिशपणा होतं तो, असं फू करून कधी जखम बरी होते का? पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते. जखम फूनी नाही बरी व्हायची, तर त्या हळूवार फूमधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची. खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. पण त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो. जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड ओपन वर्ल्डमध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करिअर, मानमरात, पैसा या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या. अनेक गोष्टी खूपू लागल्या. धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरिबी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. रोज नवी आव्हाने समोर येऊ लागली. रोज नवनवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो. पण दुर्दैवानं यावेळी काही झालं नाही, उंदीर पळाला, हट रे, आमच्या सोनूला मारतोस काय? असं करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, फू केलंय ना, मग बरं होईल हां ते, असं म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी नव्हतं. ते जादुई शब्द हरवले होते. आता कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं. कितीही मोठे झालो तरी त्या बालिश वाटणाऱ्या शब्दांचं खरं मूल्य आता कळायला लागले. ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते, तर सामर्थ्य देणारे होते. आपलं दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा खेळायला लावणारे शब्द होते ते. वरवर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम, माया आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं. कधीतरी वाटतं की कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आलं तरी जर का पुन्हा कोणी उंदीर पळाला, हट रे, फू हे शब्द उच्चारले तर सारी संकट, सारी दुःख पळून जातील त्या लहानपणीच्या अदृश्य उंदराप्रमाणे. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्डमध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या फूची गरज पडतेच, अगदी आईबाबांना सुद्धा. त्याला, त्यांना, त्यांच्या किमान एका विश्वासू माणसाकडून मिळालेली एक फू नवसंजीवनी देऊन जाते. जाता जाता वि.वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. माझ्याकडून एक फू सर्वांच्या संकटासाठी. तर मंडळींनो, आठवली नाही लहानपणीची फू? असे छान छान लेख, किस्से, विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.